संध्याकाळी हे घरी आले आणि आम्ही निघालो पनवेलला. आईंची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून म्हटलं त्यांना बघून येऊयात, शौर्याला पण दाखवून येऊयात, कारण त्या शौर्याची सारखी आठवण काढतात. इथे ट्रेनमध्ये बसायला जागाच नव्हती आणि आता आई बोलत होत्या तिकडे सरकून बसा. श्रेयांशी इथं झोपली होती माझ्या खांद्यावर आणि शौर्य पण झोपी गेला होता. तिथे पोचलो, घरातली काही कामं थोडी आटपली आणि श्रेयांशी इथे तिची बॅग पॅक करत होती, कारण आम्ही जास्त दिवस तिथे राहणार नव्हतो, कारण श्रेयांशीचं पण स्कूल आहे आणि यांना पण कामावर जायचं होतं. म्हणून लगेच एक रात्र थांबलो आणि सेकंड डेला निघायला लागलो. तिथे थंडी एवढी पडली होती. शौर्य आपला बाहेर उठून आलेला बघत होता इकडे तिकडे आणि आम्ही इथे जायची तयारी करत होतो. श्रेयांशीला काही जायचं मूड नव्हता, ती जरा रागवली होती, पण काय आता स्कूल चालू आहे म्हटल्यावर थांबू शकत नाही. शौर्याला तर काय मजाच वाटत होती, तो इकडे तिकडे एन्जॉय करत होता. नंतर श्रेयांशीचा पण मूड थोडा चेंज झाला आणि त्याच्यासोबत ती खेळायला लागली. मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. श्रेयांशी मॅडम आपल्या पुढं जाऊन पुढे निघत होत्या. इथून आम्ही या रस्त्याने नाही गेलो, इथूनच शॉर्टकट घेतला. तिथे जाऊन प्लॅटफॉर्मवर पण आता सकाळी गर्दी असेल काय असं डोक्यामध्ये चालूच होतं. इथे मंदिर बंद आहे, टाळा लावला आहे त्याला. आता आपण बघूया इथं आपल्याला रिक्षा पटकन सकाळीच भेटते की नाही ते, कारण आज ट्रेन पण गर्दी असेल काय, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो घरातून. रिक्षा करून आम्ही प्लॅटफॉर्मवर पोचलोच तर बघतो तर काय तिथे पण तिकीटसाठी एवढी गर्दी आहे, बापरे. शौर्य काय माझ्याकडे यायला तयारच नव्हता, म्हणून त्याचे पप्पा त्याला तिकीटसाठी लाईनमध्ये घेऊन उभे राहिले. फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो मुंबईकडे. इथे बघा श्रेयांशीने थोडा समुद्राचा शूट घेतला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.